वेलकम टू द चॅनल लेट्स स्टडी विथ रवी. आतापर्यंत बायोटेक्नॉलॉजी फर्स्ट इयरचे आपण 2 लेक्चर अपलोड केलेले आहेत आणि हा थर्ड लेक्चर आहे. या थर्ड लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत टिपिकल बॅक्टेरियल सेल. आता टिपिकल वर्ड वापरण्यामागचं कारण काय, जसं की बॅक्टेरियल सेल्स हे बऱ्याचशा अशा खूप साऱ्या प्रकारच्या असतात. जसं की एक्सेप्शनचा जर विचार केला तर मायकोप्लाझममध्ये सेल वॉल अबसेंट असतो. पण जर आपण अशा बॅक्टेरियाचा जर स्टडी केला की त्याच्यामध्ये सेल वॉल अबसेंट आहे, तर सेल वॉलचा सुद्धा स्टडी राहून जाईल. म्हणून आपल्याला अशा बॅक्टेरियाचा स्टडी करायचा आहे की ज्याच्यामध्ये सेल वॉलसुद्धा प्रेझेंट आहे आणि सर्व काही म्हणजे त्याच्यामध्ये एक्सेप्शन काहीच नसतात. जसं की बऱ्याचशा बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला अबसेंट असतो किंवा कोण्या याच्यात इन्क्लुजन बॉडीज अबसेंट असतात. मग असे एक्सेप्शन नसणारा बॅक्टेरिया म्हणजे टिपिकल बॅक्टेरियल सेल, अशा सेलचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर टिपिकल बॅक्टेरियल सेल हे लेक्चर स्टार्ट करू. बॅक्टेरिया कॅन बी स्टडी ॲज अ टिपिकल एक्झाम्पल ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. देअरफॉर वी कन्सिडर द स्ट्रक्चर ऑफ अ टिपिकल प्रोकॅरियोटिक सेल. बॅक्टेरियाचा जर आपल्याला स्टडी करायचा आहे तर एक टिपिकल एक्झाम्पल घ्यावं लागेल प्रोकॅरियोटिक सेलचं. म्हणजे बॅक्टेरिया हा प्रोकॅरियोटिक सेलचं एक एक्झाम्पल आहे. म्हणून म्हणजे बॅक्टेरिया इज अ प्रोकॅरियोटिक सेल. बॅक्टेरियाची सेल कशी आहे, प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजेच की आपण जर प्रोकॅरियोटिक सेलचा स्टडी जर केला तर बॅक्टेरियल सेलचा सुद्धा स्टडी होऊन जातो. बॅक्टेरियाची सेलच हे प्रोकॅरियोटिक आहे. फर्स्ट सेमिस्टरमध्ये आपल्याला हेच पाहिलेलं आहे, सेल थिअरीज पाहिलेलं आहे. म्हणजे ह्याच्याबद्दल जास्त काही बोलायचं मला वाटत आहे की जास्त काही गरज नाही, डायरेक्ट सेलवरतीच जाऊ. बॅक्टेरियल सेल कन्सिस्ट ऑफ, म्हणजे बॅक्टेरियल सेलमध्ये काय काय कंपोनंट्स प्रेझेंट आहेत. फर्स्ट फ्लॅजेला असतो, त्यानंतर सेकंड पिल्लाय आणि फिम्ब्राय, थर्ड सेल एन्व्हलप. आणि सेल एन्व्हलप हा 3 कंपोनंट्सपासून बनलेला असतो. एक जो ग्लायकोकॅलेक्स असतो, सेकंड त्याच्यानंतर सेल वॉल आणि थर्ड प्लाझ्मा मेम्ब्रेन. बॅक्टेरियल सेलमध्ये फोर्थ जो राहतो तो राहतो सायटोप्लाझम. जो आतमधला भाग राहतो ना सेलचा, त्याला म्हणतात सायटोप्लाझम. आणि सायटोप्लाझममध्ये रायबोझोम्स, न्यूक्लॉइड किंवा क्रोमॅटिन बॉडीसुद्धा म्हणतात न्यूक्लॉइडला, आणि प्लाझमिड्स आणि इन्क्लुजन बॉडी, एवढे कंपोनंट बॅक्टेरियल सेलमध्ये प्रेझेंट असतात. आणि आपल्याला फर्स्ट टू एंडपर्यंत आपल्याला प्रत्येक कंपोनंट पाहायचा. तर सर्वात पहिले आपण पाहू फ्लॅजेला. मोटाईल बॅक्टेरिया पॉजेस 1 or more थ्रेड लाईक आउटग्रोथ कॉल्ड फ्लॅजेला. आता मोटाईल बॅक्टेरिया, जो बॅक्टेरिया मूव्ह करतो त्याच्या आउटर मेम्ब्रेनला किंवा त्याला असं म्हणू शकतो सेल एन्व्हलपला एक शेप्टी, फ्लॅजेला म्हटलं म्हणजे एक शेप्टी प्रेझेंट असतो आणि तिची ग्रोथसुद्धा होत असते, आउटग्रोथ. आणि ते मोटाईल त्या शेप्टीच्या नुसार तो म्हणजे शेप्टीचा आधार घेऊन किंवा हेल्प न तो मोटाईल होतो, म्हणजे मूव्ह करतो किंवा त्याची ग्रोथसुद्धा वाढतो. तर त्याला म्हणतात, त्या शेप्टीला म्हणतात फ्लॅजेला. फ्लॅजेला कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. हे 3 पार्टपासून बनलेले असते. एक फिलामेंट्स, हुक अँड थर्ड बसल बॉडी. इट इज मेडअप ऑफ प्रोटीन फ्लॅजेलिन. आणि फ्लॅजेलिन प्रोटीनपासून फ्लॅजेला हा बनलेला असतो. फ्लॅजेला हेल्प इन लोकोमोशनसाठी हा युजफुल राहतो किंवा हेल्प करतो. कशासाठी? लोकोमोशनसाठी, हालचालीसाठी. त्यानंतर सेकंड पाहणार आपण पिल्लाय अँड फिम्ब्राय. सम बॅक्टेरिया पजेस फाईन हेअर लाईक आउटग्रोथ फ्रॉम द सरफेस कॉल्ड पिल्लाय अँड फिम्ब्राय. जो बॅक्टेरियाचा सरफेस राहतो त्या म्हणजे फ्लॅजेला म्हटलं म्हणजे शेपटी, ते खूप थोडी लांब असते. त्यानंतर काही हेअर लाईक स्ट्रक्चर्स राहतात, त्याला पिल्लाय आणि फिम्ब्राई असं म्हटलं जाते. आणि ते सुद्धा बॅक्टेरियाला ग्रोथ करण्यासाठी किंवा एखाद्या दुसऱ्या याच्यासाठी म्हणजे रिप्रोडक्शनसाठी मदत करतात. फिम्ब्राय आर स्मॉलर दॅन पिल्लाय. म्हणजे फिम्ब्राय हा पिल्लायपेक्षा लहान राहतो. पिल्ला हेल्प इन अ प्रोसेस ऑफ कॉन्ज्युगेशन अँड फिम्ब्राय हेल्प इन अ क्लिंजिंग ऑर अडेशन ऑफ सपोर्ट. आता पिल्लायचं काम काय राहते की कंज्युगेशन, म्हणजे ज्यावेळेस रिप्रोडक्शनच्या म्हणजे 2 बॅक्टेरियाचं मीटिंग करण्यासाठी पिल्लायचा यूज होतो. पण फिम्ब्राय हा बॅक्टेरियाला एकाच ठिकाणी चिटकून क्लिंजिंग, त्याला आपण एकाच ठिकाणी चिटकून राहणे, त्याला आपण क्लिंजिंग असं म्हणतो. अडेशन ऑफ सपोर्ट, एकाच ठिकाणी चिटकून राहण्याचं काम हे फिम्ब्राय करतं. त्यानंतर थर्ड
सेल एन्व्हलप. आउटर कवरिंग सेल एन्व्हलप कोणचं जे आउटर कवरिंग राहतं बॅक्टेरियाचं त्याला म्हणतात सेल एन्व्हलप. आउटर कवरिंग ऑफ बॅक्टेरिया इज मेड अप ऑफ 3 लेयर्स. सेल एन्व्हलप म्हणजे आउटर कवरिंग ऑफ बॅक्टेरिया आणि ते 3 लेअरपासून बनलेली असते. त्यामध्ये फर्स्ट लेअर राहते ग्लायकोकॅलेक्स. मोस्ट बॅक्टेरिया सिक्रेट अ म्युकेलाजिनियस मटेरियल स्लाइम टू फॉर्म अ लूज शीथ कॉल्ड स्लाइम लेअर आउटसाइड द सेल वॉल. आता बरेचसे असे बॅक्टेरिया राहतात की ते म्युकेलजिनस मटेरियल सिक्रेट करतात. आता म्युकेलजिनस मटेरियल म्हटलं म्हणजे एवढं चिकट, जसं आपला पाक राहतो ना, पाक कशाचा, साखरचा पाक राहतो, तशा प्रकारचं चिकट पदार्थ किंवा एक मटेरियल स्वतःच्या आउटर कवरिंगवरती सिक्रेट करतात. आणि जर त्या कवरिंगची एक स्लाईम लेअर किंवा लूज शीट तयार होत असेल तर त्याला स्लाईम लेअर असं म्हणतात सेलच्या आउटसाईड पार्टवरती. पण तेच लेअर जर थिक राहते तर त्याला टफ कवरिंग म्हणजे थिक आणि टफ राहते तर त्याला कॅप्सूल असं म्हटलं जाते. Others may have thick and tough covering called capsule. The slime layer and capsules are composed of polysaccharides. स्लाईम लेयर किंवा कॅप्सूल हे पॉलिसॅचराइड्सपासून बनलेले असतात. मे कंटेन प्रोटीन अँड सर्व्स ॲज अन ॲडिशनल प्रोटेक्टिव्ह कवरिंग. पॉलिसॅचराइड्समध्ये प्रोटीनसुद्धा प्रेझेंट असतात आणि ते ॲडिशनल प्रोटेक्टिव्ह कवरिंग म्हणजे कवरिंगसाठी बॅक्टेरियल सेलला मदत करतात. कोण? लेयर्स जे स्लाईम लेअर आणि कॅप्सूल्स हे बॅक्टेरियल सेलला काही प्रोटेक्टिव्ह कवरिंग म्हणून मदतसुद्धा करतात. त्यानंतर सेकंड येते सेल एन्व्हलपमध्ये सेल वॉल जे ग्लायकोकॅलेक्सच्या मागे प्रेझेंट असते. द बॅक्टेरियल सेल वॉल कवर विथ अ रिजिड सेल वॉल ऑफ अबाउट 59 to 140 नॅनोमीटर. बॅक्टेरियल सेल वॉल हे रिजिड सेल वॉल म्हणजे प्रेझेंट असते आणि त्याची थिकनेस हे 59 to 140 नॅनोमीटर एवढी राहते. इट प्रोव्हाइड अ डेफिनेट शेप अँड स्ट्रॉंग सपोर्ट टू द सेल. हे सेलला एक डेफिनेट शेप आणि स्ट्रॉंग सपोर्टसाठी मदत करते. इट इज मेडअप ऑफ पेप्टिडोग्लायकन्स अँड ट्रेस ऑफ RNA. पेप्टिडोग्लायकन्सपासून बनलेले असते आणि काही प्रमाणात त्यामध्ये RNAसुद्धा प्रेझेंट असतं. बॅक्टेरिया classify as a gram positive and gram negative due to physiochemical difference in their cell wall and their response to stains. हा एक मेन पॉईंट आहे आणि हा टॉपिक आपण स्टेनिंग प्रॉपर्टीज म्हणजे बॅक्टेरियाच्या स्टेनिंग प्रॉपर्टीजमध्ये सुद्धा बघणार आहोत. तर मला असं वाटत नाही की मी इथं या टॉपिकचा थोडा टाईमपास करू म्हणून मी हा टॉपिक समोरच्या दिवशी घेणार, पण एकदम शॉर्टमध्ये सांगतो की जे बॅक्टेरियाची सेल वॉल राहते त्याच्यामध्ये म्हणजे जे सेल वॉल थिक राहते ते झालं ग्राम पॉझिटिव्ह आणि जे सेल वॉल थोडी थिकनेस त्याची कमी राहते ते झालं ग्राम निगेटिव्ह. अशा प्रकारचं काहीतरी आणि त्यामध्ये केमिकल काही फिजिओकेमिकल डिफरन्सेससुद्धा असतात. बस एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता या व्हिडिओमध्ये पण समोरच्या याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत जे स्टेनिंग प्रॉपर्टीज राहतात ना त्याच्यामध्ये. आणि थर्ड आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन जे सायटोप्लाझम आणि सेल वॉलच्या मधा प्रेझेंट असते त्याला म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट इज द इनरमोस्ट कवरिंग ऑफ सेल एन्व्हलप अँड केमिकली कंपोज ऑफ अ लिपिड अँड प्रोटीन्स. इनरमोस्ट म्हटलं म्हणजे सेलच्या सर्वात आतमधली एक कवरिंग आहे आणि हे केमिकली लिपिड आणि प्रोटीनपासून बनलेले आहे. इट इज 7.5 to 10 मायक्रॉनमीटर थिक. 7.5 एकदम स्मॉल हिची थिकनेस राहते, जसं की 7.5 to 10 मायक्रॉन एवढी हिची मायक्रॉनमीटर एवढी थिक राहते. इट सेपरेट द इंटेरियर ऑफ द सेल फ्रॉम इट्स एन्व्हायरमेंट. हिचं फक्त एकच फंक्शन राहते की जे आतलं सेलच्या आतलं एन्व्हायरमेंट आहे, जसं की सायटोप्लाझममध्ये जेवढे पण ऑर्गनल्स प्रेझेंट असतील त्याचं एन्व्हायरमेंटला म्हणजे सेपरेट करून ठेवणं बाहेरच्या एन्व्हायरमेंटपासून, हेच प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काम राहते. आणखीसुद्धा याचे काही फंक्शन्स आहेत, जसं की सर्व ॲज अ बॅरियर अँड हेल्प इन इंट्रासेल्युलर कम्युनिकेशन. इंट्रासेल्युलर म्हणजे सेल आणि सायटोप्लाझममधले जेवढे पण कंपोनंट्स राहतात त्यांचं आणि सेल वॉल
याचं इंट्रासेल्युलर कम्युनिकेशन करून देणं ते सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेनचं एक फंक्शन आहे. आणि बॅरियर म्हणून सुद्धा एक काम करते. द बॅक्टेरियल प्लाझ्मा मेम्ब्रेन परफॉर्म्स मेटाबॉलिक प्रोसेस लाईक रिस्पिरेशन्स, फोटोसिंथेसिस अँड सिंथेसिस ऑफ लिपिड अँड सेल वॉल कॉन्स्टिट्यूएंट एक्सेट्रा. द बॅक्टेरियल प्लाझ्मा परफॉर्म्स हे मेटाबॉलिक प्रोसेससुद्धा परफॉर्म्स करते, जसं की रेस्पिरेशन्स, फोटोसिंथेसिस, सिंथेसिस ऑफ लिपिड्स, सेल वॉल्स कॉन्स्टिट्यूएंटसुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असतात एक्सेट्रा. आणखी प्लाझ्मा मेम्ब्रेनला सुद्धा एक ऑर्गनली अटॅच असतो. त्या ऑर्गनलला मेझोझोम्स असं म्हटलं जाते. मेझोझोम्स आर रिस्पिरेटरी ट्रॅक्ट ऑफ बॅक्टेरिया. मेझोझोम्समधून बॅक्टेरियाचं बॅक्टेरियल सेलचं जेवढं पण रिस्पिरेशन होतो तर मेझोझोम्समधून होतो. दे आर प्रीडॉमिनंट इन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे हे प्रमुख ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणजेच आढळतात जास्तीत जास्त. त्यानंतर सायटोप्लाझम. प्लाझ्मा मेम्ब्रेन झाल्यानंतर आपण जाणार ना सायटोप्लाझम. सायटोप्लाझम हा हे म्हणजे जेवढं पण सेमीफ्लूड म्हणजे एक सबस्टन्स किंवा एक त्याला आपण मॅट्रिक्ससुद्धा असं म्हणू शकतो किंवा मॅट्रिक्स फ्लूड की जे सेलच्या आत प्रेझेंट असतो त्याला सायटोप्लाझम असं म्हणतात. ते सायटोप्लाझममध्ये इन्क्लुजन बॉडीज, रायबोझोम्स आणि न्यूक्लियोइड, क्रोमॅटिन बॉडी, प्लाझमिड्स एवढे कंपोनंट्स जे बॅक्टेरियल सेलमध्ये असतात ते प्रेझेंट राहतात. सायटोप्लाझम इज अ सेमी फ्लूड ग्राउंड सबस्टन्स ऑर मॅट्रिक्स प्रेझेंट इन अ इनर टू द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या आत एक सेमी फ्लूड मॅट्रिक्स प्रेझेंट असतो, त्याला सायटोप्लाझम असं म्हटलं जाते. इट कन्सिस्ट ऑफ अ व्हरायटी ऑफ इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक कंपोनंट सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर सेल्युलर ॲक्टिव्हिटीज. जे काही ॲक्टिव्हिटी किंवा इनऑर्गॅनिक असो किंवा ऑर्गॅनिक असो असे कंपोनंट्स एक सुटेबल एन्व्हायरमेंट सायटोप्लाझम तयार करून ठेवते आणि हे कंपोनंट सर्व त्या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. इट ऑल्सो कंटेन सम स्ट्रक्चर्स लाईक. याच्यात काही स्ट्रक्चरसुद्धा प्रेझेंट असतात. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपोनंट्स याच्यामध्ये प्रेझेंट असतातच, जसं की प्रोटीन, पॉलिसॅचराइड्स आणि आणखीसुद्धा RNA, लिपिड असे सायटोप्लाझममध्ये हे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक सबस्टन्स कंपोनंट्स प्रेझेंट असतात. पण हे सोडूनसुद्धा त्याच्यामध्ये आणखी जे सेल ऑर्गॅनल्स असतात ते सुद्धा प्रेझेंट असतात. त्यामध्ये फर्स्ट आपण पाहणार आहोत इन्क्लुजन बॉडीज. दीज आर अ टाईप ऑफ स्टोरेज ग्रॅन्युल्स दॅट लाय इन द सायटोप्लाझम अँड आर ऑर्गॅनिक लाईक सायनोप्लासिलिन, स्टार्च, ग्लायकोजन ग्रॅन्युल्स अँड इनऑर्गॅनिक लाईक फॉस्फेट अँड सल्फर ग्रॅन्युल्स. यांना स्टोरेज ग्रॅन्युल्स असं म्हटलं जाते. म्हणजे जर बॅक्टेरियल सेल जवळ काही एक्स्ट्रा सबस्टन्स असतील, ते इनऑर्गॅनिक असो किंवा ऑर्गॅनिक असो असे सबस्टन्स जर असतील तर ते त्या सबस्टन्सला एक ग्रॅन्युल्समध्ये रूपांतर करून म्हणजे बॅक्टेरियल सेल त्या ग्रॅन्युल्समध्ये रूपांतर करतो आणि त्या ग्रॅन्युल्सला इन्क्लुजन बॉडीज असं म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड रायबोझोम्स हे तर सर्वांना माहितीच असायला पाहिजे. म्हणजे मी जेवढे पण ऑर्गॅनिल्स सांगत आहोत तर ते आपण स्टडी केलेलं आहे संपूर्ण, तर याच्याबद्दल जास्त बोलायचं कोणालाच काम नसलं पाहिजे. पण मी एकदा रिवाईज करत आहे बस. आता रायबोझोम्स आर साइट्स फॉर प्रोटीन सिंथेसिस. दे आर मेड अप ऑफ RNA 50 to 70% अँड प्रोटीन 50 to 30%. रायबोझोम्सला साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस म्हणजे जिथं प्रोटीन सिंथेसिस होतो असे साईटसुद्धा म्हटलं जाते. आणि त्या RNAपासून 50 ते 70% त्यामध्ये RNA प्रेझेंट असतो आणि 50 ते 30% यामध्ये प्रोटीन प्रेझेंट असतो. द बॅक्टेरियल रायबोझोम इज 70 years. आता प्रत्येकाला माहितीच आहे की प्रोकॅरियोटिक रायबोझोम हा 70 years असतो आणि बॅक्टेरियल म्हटलं म्हणजे प्रोकॅरियोटिक रायबोझोम्स इज 70 years. रायबोझोम इज मेड अप ऑफ 2 सबयुनिट. 70 years रायबोझोम हा 2 सबयुनिटपासून बनलेला असतो, एक 30 years आणि एक 50 years सबयुनिट. त्यानंतर फोर्थ आपण पाहणार आहोत न्यूक्लियोइड किंवा क्रोमॅटिन बॉडी. आता न्यूक्लियोइड म्हटलं म्हणजे जिथं क्रोमोझोम्स प्रेझेंट असतो. आता
प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस तर ऑप्शन असतो, पण क्रोमोझोम्स अशा ठिकाणी प्रेझेंट असतो, एक गुंडाळलेलं सर्कलसारखं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आढळते, आणि त्या ज्या रिजनवरती क्रोमोझोम किंवा DNA प्रेझेंट असतो त्या रिजनला न्यूक्लियोइड असं म्हटलं जाते. द इंटिरियर ऑफ सायटोप्लाझम कंटेन लाईट न्यूक्लियर रिजन ऑर न्यूक्लियोइड. म्हणजे सायटोप्लाझमच्या इंटिरियरमध्ये एक न्यूक्लियर रिजन प्रेझेंट असतो. बॅक्टेरियल सेल्स डू नॉट हॅव मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस, हेच नोन ॲज अ न्यूक्लियोइड. बॅक्टेरियल सेलमध्ये न्यूक्लियस ऑप्शन असतो, म्हणून अशा ठिकाणाला की जिथं क्रोमोझोम्स किंवा DNA प्रेझेंट आहेत त्या ठिकाणाला न्यूक्लियोइड असं म्हटलं जाते, किंवा क्रोमॅटिन बॉडीसुद्धा म्हणतात त्याला. न्यूक्लियोइड कंजिस्ट ऑफ इरेग्युलर लॉंग डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA. न्यूक्लियोइडमध्ये इरेग्युलर म्हणजे तो वाउंडेड राहतो, लॉंग आणि डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNAचे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. त्याला प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम्स असं म्हटलं जाते. DNA डज नॉट हॅव प्रोटीन असोसिएट विथ इज इन अ यूकॅरियोट्स. आता यूकॅरियोटिक सेल म्हणजे DNAमध्ये प्रोटीन प्रेझेंट असतो, त्या प्रोटीनला म्हणतात हिस्टोन प्रोटीन, पण तोच प्रोटीन प्रोकॅरियोटिक सेलच्या DNAमध्ये अबसेंट असतो. त्यानंतर लास्टली आपण पाहणार प्लाझ्मिड्स. प्लाझ्मिड्स म्हटलं म्हणजे एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA. मेनी बॅक्टेरिया पॉजेस वन आर मोर ॲडिशनल मॉलिक्युल्स ऑफ सर्क्युलर DNA. दिस एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA इज कॉल्ड एज प्लाझ्मिड्स ऑर इपिझोम्स. याला इपिझोम्ससुद्धा म्हणतात. प्लाझ्मिड्स ऑटोझोमल DNA अँड सेल्फ रेप्लिकेटिंग विथ फ्यू जीन्स विच प्रोव्हाइड एक्स्ट्रा सर्वायवल ॲडव्हान्टेजेस अँड प्रोव्हाइड रेजिस्टन्स अगेन्स्ट अँटीबायोटिक अँड हॅज रोल इन फर्टिलिटी. याच्यामध्ये ॲटोसोमल म्हणजे स्वतः रेप्लिकेट होण्याची एक ताकद राहते, की ते कोण्याही एन्व्हायरमेंटमध्ये बॅक्टेरियल सेलला सर्वायवल देण्यासाठी, म्हणजे कोणत्याही एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह करण्याची एक ताकद हे प्लाझ्मिडपासून बनले जाते, आणि प्लाझ्मिडचं हेच काम असतं. त्यानंतर रेजिस्टन्स. आता अँटीबायोटिकच्या अपोज करण्यासाठी एक रेजिस्टन्ससुद्धा तयार होतो, आणि फर्टिलिटीमध्ये सुद्धा याचा खूप मोठा हात असतो. व्हिडिओ खूप मोठा लांब झालेला आहे, आणि समोरच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोस्कोपीचा स्टडी करणार आहोत.